हॅलो. आज मी आले एक प्रीमियम डिनर बुफेट करायला आणि जे की आहे नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये आणि त्याचं नाव आहे कोर्टयार्ड बाय मॅरियट. सो लेट्स एक्सप्लोर एव्हरीथिंग आणि मी तुम्हाला सुद्धा इथे किती अफोर्डेबल रेट्समध्ये तुम्ही पण तुमचा डिनर एक्सपिरियन्स करू शकता ते पण तुम्हाला दाखवेल. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. सो आपण आता डिनर मध्ये आज काय काय मेन्यू आहे तो एक्सप्लोर करूयात, तो बघूयात. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम हियर. इथे मला दोन टाईपचे पापड दिसत आहेत. इथे ओनियन दिसत आहे, हे मसाला ओनियन आहे. ग्रीन चटणी आहे, हे ब्रेड आहे. मग इथे हमस आहे, आलू मटकी चाट आहे, हे मिक्स फ्रूट सॅलड आहे. इथे हे 3 प्रकारचे सॅलड आहे आणि इथे पण तुम्हाला काही एक्सॉटिक सॅलड्स पण दिसतील. इथे फॉर एक्झाम्पल लेटस लीफ आहे, कॅरेट्स आहे, हे चेरी टोमॅटोज आहे, सगळे असे छान छान ओलिव्ह आहेत. पण इथे तुम्ही नॉनव्हेज सेक्शन मध्ये बघू शकता. ऍक्च्युली मी व्हेज असल्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही, पण यू कॅन सी हिअर इथे पण वेगवेगळे टाईप्स आहेत. आता इथे ब्रेडचे टाईप्स आहेत जे की तुम्ही सूप सोबत घेऊ शकता. तिथे ग्रीन स्पिनेच सूप आहे आणि ते जे ते नॉनव्हेज सूप आहे. नेक्स्ट काउंटर तुम्हाला लाईट काउंटर दिसेल. सो तुमच्या चॉईसनुसार, तुमच्या चॉईस ऑफ व्हेजिटेबल्सनुसार तुम्ही पिझ्झा, पास्ता इथे परत नूडल्स इथे ऑर्डर करू शकतात. आणि जे खाली जे हे काउंटर दिसतंय ते तुम्हाला स्टार्टर्सचं दिसतील. सो एक कोल्हापुरी पनीर टिक्का आहे. सेकंड इज व्हेजिटेबल शेजवान स्टाईल, सगळे व्हेजीज आहेत. नेक्स्ट तुम्हाला बघायला भेटेल हे चीज बॉल्स आहेत. मग इथे ब्रोकली मॉर्नी सॉस हे पण तुम्हाला बघायला भेटेल. हे एक्झॉटिक व्हेजिटेबल अँड जिंजर सोया सॉस दिसेल तुम्हाला. परत हे मेक्सिकन बीन अँड व्हेजिटेबल स्ट्यू दिसेल तुम्हाला. आता आपण चायनीज सेक्शन कडे आलो आहे. तर इथे तुम्हाला पाहायला भेटेल व्हेजिटेबल फ्राईड राईस, बघू शकता. मग ह्याच्यासोबत तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ सॉस आणि सॅलड्स पण दिसतील. फॉर एक्झाम्पल फ्रूट पिकल आहे, किमची सॅलड आहे. मग हे आहे वोक टॉस हाँगकाँग नूडल्स, जे तुम्ही बघू शकताय. त्याच्यासोबत पण व्हेरियस टाइप्स ऑफ सॉस आहे तिथे. परत इथे तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ पिकल, ठेचा, चटणी असं बघायला भेटेल, बघू शकताय तुम्ही. सो मेन कोर्स मध्ये इथे काय काय ऑप्शन आहे आपण ते सुद्धा बघूयात. हे बघा तुम्ही इथे आता बघू शकता किती छान असं यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे. सो व्हेरियस टाइप्स ऑफ हर्ब्स आहे, मसाल्यांचे प्रकार इथे दाखवलेले, काय काय त्यांनी यूज केलंय इकडे बघू शकता. सर्वात पहिला आहे पनीर हैदराबादी, एकदम ग्रीन ग्रीन कलर आलेला आहे. दुसरा आहे तवा सब्जी आहे. नेक्स्ट इज आलू चना, बघू शकता छान ग्रेव्ही आहे याची. हे हेल्दी ऑप्शन असं मला वाटतं, हरी मूंग दाल, ज्यांना एकदम हलकं खायचंय त्यांनी हे पण प्रिफर करू शकता. नेक्स्ट इज दाल तडका. नंतर आहे स्टीम राईस, गरम गरम स्टीम राईस पण आहे. मग हे व्हेज दम बिर्याणी आहे आणि याच्यासोबतच इथे मिक्स व्हेज रायता पण दिलेला आहे. तर हा जो सेक्शन आहे तो नॉनव्हेजचा सेक्शन आहे. सो तुम्ही ते बघू शकताय काय काय आहे, सो दॅट जेव्हा पण तुम्ही याल तर तुम्हाला एकंदरीत माहिती भेटेल की ते काय काय ऑप्शन्स आहे नॉनव्हेजमध्ये. नॉनव्हेजमध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत इथे. आणि लाईव्ह काउंटरमध्ये तुम्हाला हा समोरचा बोर्ड दिसत असेल तेवढं ते तुम्हाला इथे लाईव्ह मध्ये बनवून देतील. इथे तुम्हाला फ्रेशली बेक पिझ्झा पण भेटेल, तुम्ही बघू शकता इथून.
तर इथे रिफ्रेशमेंट ड्रिंक पण दिले, ज्याचं नाव आहे फॅशन डिलाइट. सो आपण टेस्ट करूयात नक्की कसं लागतं. आता पुढे चालू होतोय सर्वांचा आवडता असा डेझर्ट सेक्शन. सो इथे तुम्ही बघू शकतात वॉलनट ब्राउनी आहे, किती यमी यमी दिसते तुम्ही बघू शकता. आफ्टर दॅट इट इज मूंग दाल हलवा. त्याच्यानंतर आपलं येतोय सर्वांचंच फेवरेट दिवाळीमध्ये जे आपण सगळे खूप आवडीने खातो, ते मोतीचूरचे लड्डू आहेत. हे आहे छेना मलाई रोल. हे पण आपण सगळं ट्राय करून मी तुम्हाला दाखवणार आहे याची टेस्ट कशी आहे. हे आल्मंड ओट्स पॅनाकोटा आहे. हे पण एक प्रकारचं ड्रिंक, याच्यामध्ये वरती ओट्स टाकलेले आहे आणि आल्मंडचं मिल्कशेक आहे येस. त्यानंतर आहे ट्राय कलर बर्फी, आपल्या फ्लॅगच्या कलरची बर्फी दिसतीये. आफ्टर दॅट आहे मिल्क केक. तर इथे तुम्हाला आईस्क्रीम आहे, 2 प्रकारचे दिले. हा पिस्ता फ्लेवर आहे आणि हा मलाई कुल्फी फ्लेवर आहे. आणि याच्यावर तुम्हाला टॉपिंग्स पण करता येतील. चॉकलेट टॉपिंग आहे, ऑरेंज टॉपिंग आहे आणि हे आल्मंड्सचे पीसेस केलेले त्यांनी, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता इकडे हे जे चॉकलेट वॉलनट ब्राउनी आहे हे नॉनव्हेज मध्ये आहे. मँगो एंटरटेनमेंट हा पण नॉनव्हेज मध्ये आहे हे पेस्ट्री. बाकी ते सगळे नॉनव्हेज आहेत. आणि हे परत तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री बघू शकता, हे व्हेज मध्ये आहे. चॉकलेट बिसॉफ हे पण तुम्हाला व्हेज मध्ये बघायला भेटेल. सो आपण लगेच ट्राय करूयात कसं कसं टेस्ट आहे. आता आपण सगळे आयटम्स बघितले इथे काय काय आहेत. सो एक एक करून मी तुम्हाला सगळं रिव्ह्यू पण देईल, ऑनेस्ट रिव्ह्यू देईल की इथे काय काय छान आहे ते. तर आपण स्टार्टर्स आणि सूप पासून चालू करूया. सो लेट्स सी आपण इथे चार्ट मध्ये काय काय ऑप्शंस आहे. हेलो हाय. सो क्या क्या ऑप्शन है चार्ट में? पानी पूरी, दही पूरी, भेल पूरी और सेव पूरी, ये कचोरी. अच्छा, किती टेम्पटिंग दिसतंय तुम्ही बघू शकता. तोंडाला पण पाणी सुटेल असं आहे. सो आपण लेट्स एक्सप्लोर हे कसं टेस्ट आहे काय. सगळे एवढं तर मी खाल्लं तर बाकीचं काही खाऊ नाही शकणार. तर एक एक पीस सगळं तुम्हाला खाऊन मी रिव्ह्यू करून दाखवते. आता मी रगडापुरी ट्राय करते. खूप छान टेस्ट आहे. क्वालिटी वाईज तर तुम्हाला मला सांगायचंच गरज नाही आहे. क्वालिटी तर द बेस्ट आहे आणि टेस्ट पण म्हणा तर खूप छान टेस्ट आहे. मी सेव पुरी ट्राय करून सांगते कसं आहे. सेव पुरी थोडं वेळ नाही म्हणून माझ्या तोंडात गेलं तर बोलू नाही शकत आहे, पण खूप छान आहे. टेस्ट खूप छान आहे. मला आता त्याने दही पुरी दिली आहे. दही पुरी खाऊन सांगते कसं आहे टेस्ट. दही पुरी पण छान आहे. तुम्ही बघू शकताय किती छान फुल स्टफ केलेलं आहे. सगळ्या मटेरियल्स वरतून शेव टाकली आहे, दही आहे भरपूर आणि छोट्या साईजचा, म्हणजे ते वेस्ट पण होत नाही आणि खाल्ल्यावर म्हणजे तेवढंच खाल्लं की छान वाटतं. मी टेस्ट करून सांगते. छान आहे. रगडापुरी चाट मला दिलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय, टेम्पटिंग वाटतंय. मी टेस्ट करून सांगते. मस्त आहे, खूप छान आहे. जनरली आपलं परसेप्शन असं असतं की स्ट्रीट फूड खूप छान आहे चाट आयटम्स मध्ये, म्हणजे आपण स्ट्रीटवर जाऊनच खायला ती मजा येते. मग इथे 5 स्टार एक्सपिरियन्स मध्ये पण मी तुम्हाला सांगू शकते खूप छान क्वालिटी आणि त्याच टेस्टचं तुम्हाला इथे खायला भेटणार आहे. मला हा रगडापुरी चाट खूप आवडला. मी इथे कोणी आलं तर नक्की हा रिकमेंड करेल. म्हणजे इतके छान आंबट, गोड, तिखट सगळे फ्लेवर्स ना इतके छान एक झालेत. ते खूप छान टेस्टी येते. सो तुम्हाला नक्की मी इथे रिकमेंड करेल हे आलात तर हे खायला. सूप मध्ये इथे ऍक्च्युली लिमिटेड ऑप्शन आहे. लिमिटेड म्हणजे एक नॉनव्हेज मध्ये आणि एक व्हेज मध्ये. सो आय वॉज एक्सपेक्टिंग ॲटलिस्ट 2 ऑप्शन्स. पण मोस्टली आम्ही दुसरीकडे पण जिथे जातो साध्या ठिकाणी पण 2-2 ऑप्शन्स असतात. ते एकच ऑप्शन आहे, ते पण मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसं आहे.
पालक मला काही एवढा आवडत नाही. एकदम मला एवढं काही आवडलं नाही, पण हा हेल्दी सूप आहे. खूप लोकांना ज्यांना पालक टेस्ट आवडते त्यांना खूप लोकांना आवडेल. मला काही एवढं विशेष वाटलं नाही. गुड, क्वालिटी इज गुड. सो मी इथे पिझ्झा मागवलाय लाईट काउंटरमधून. तर ते आपल्याला जागेवर इथे सर्व करतात. आपल्याला तिथे जाऊन घ्यायची गरज नाही. फक्त आपण त्यांना ऑर्डर द्यायचं की लाईट सेक्शनमधून आपल्याला पास्ता पाहिजे, पिझ्झा पाहिजे, की अजून जे पण ऑप्शन्स आहे नॉनव्हेजमध्ये ते पाहिजे. ते जागेवर आणून आपल्याला सर्व करतात. सो मी इथे टेस्ट करून तुम्हाला पिझ्झा कसा आहे ते सांगते. आम्ही व्हेज पिझ्झा मागवलाय. तुम्ही बघू शकता साईज पण खूप मोठी आहे पिझ्झाची आणि ओव्हरलोडेड आहे. चीजनी परत सगळे व्हेजेस आहे. जिथे तुम्ही तेवढे जे व्हेजेस बघितले ते सगळे याच्यात आहे. मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे पण मी बघू शकते. आणि खूप चीजी आहे. लेट्स ट्राय. एकदम फ्रेशली बेक पिझ्झा आहे. खूप छान टेस्ट आहे. खूप चीज पण टाकलेलं नाहीये. असं नॉर्मल बॅलन्स्ड मध्ये चीज आहे, सगळं व्हेजीज आहे. खूप स्पायसी पण नाहीये. मस्त आहे. टेस्टला खूप छान आहे. तुम्ही नक्की इथे येऊन पिझ्झा पण ट्राय करू शकता. स्टार्टर्सला आपण स्टार्ट करूयात. मी आणलेलं आहे इथे व्हेजिटेबल, 50 व्हेजिटेबल. सो ते मी टेस्ट करते. छान आहे. एकदम क्रंची क्रिस्पी आहे. मस्त वाटतं. बेबी कॉर्न पण आहे याच्यात. बेबी कॉर्न पण त्यांनी एकदम क्रिस्पी केलाय. एकदम क्रंची, खाताना जी टेस्ट येते बाहेरचं जे आहे कोटिंग एकदम क्रंची आणि क्रिस्पी आहे. आता मी ट्राय करते ब्रोकोली, जे की व्हाईट सॉस मध्ये आहे. तुम्ही बघू शकता. मी काय एवढी ब्रोकोली फॅन नाही आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. ठीक आहे. जसं ब्रोकोली ची टेस्ट असते ना बॉईल केल्यावर तसंच लागतं. जास्त वेगळं नाही लागत आहे. ठीक आहे, नॉर्मल आहे. सो मी इथे आणलेलं आहे कोल्हापुरी पनीर. सो आपण बघूयात कोल्हापूर सारखं झणझणीत आहे का. लेट्स सी. स्मोकी फ्लेवर दिलेला आहे याला आणि तिखट पण आहे. टाकल्या पनीरची क्वालिटी खूप छान आहे. पूर्ण तोंडाला असं रेंगाळते टेस्ट. आणि तिखट पण आहे, झणझणीत आहे. असं तो एक ठसका आहे तिखटवाला कोल्हापूरचा. तो आहे. मी चीज बॉल्स ट्राय करते आता सगळ्यांसमोर. बघ, बघू शकतो. छान आहे. गरमागरम चीज बॉल्स आहे. सॉस सोबत मी ट्राय करते. चीज बॉल फ्रँकली सांगायचं तर मला एवढं आवडलं नाही आणि एवढं क्रिस्पी आणि क्रंची नाही जेवढं आपण नेहमी खातो. आणि चीज पण काही एवढं वाटत नाही आहे. सो इथे मी रिफ्रेशिंग ड्रिंक आता टेस्ट करणार आहे. मला याने नाव काय तर वेगळं सांगितलं, बट मला लिची फ्लेवर सारखं वाटतंय. छान आहे, मस्त आहे. नाव काही असो बट टेस्ट खूप छान आहे. मस्त आहे. रिफ्रेश झालंय आणि रिफ्रेशमेंट ड्रिंक आहे आणि तसंच रिफ्रेश सुद्धा झाली आहे. चायनीज ट्राय करते आता. तुम्हाला सांगते रिव्ह्यू कसा आहे. मी ते चायनीज फ्राईड राईस खाणार आहे. तर छान आहे, सिम्पल आणि छान टेस्ट. नूडल्स ट्राय करूया आपण. नूडल्स ट्राय करून सांगते. हाँगकाँग नूडल्स असं नाव होतं याचं. लेट्स ट्राय. कसं आहे ते तुम्हाला सांगते मी. छान आहे. ऍक्च्युली नूडल्सची टेस्ट छान आहे बट थोडं थंड आहे त्याच्यामुळे जरासं हे झालं, पण टेस्ट छान आहे, मस्त आहे. हे जे तुम्ही बघू शकताय
त्याचं नाव मी विसरली ऍक्च्युली. कडे मंचाव सूप विथ व्हेजिटेबल्स असं काय तर वाटतं. मी याचं नाव कस्टमाइज केलंय माझ्या कडून. मग मी ट्राय करते. याच्यात ब्रोकोली आहे, बेबीकॉर्न आहे, खूप असं व्हेरायटीज ऑफ व्हेजीज आहेत. पोटॅटो पण दिसतंय मला. टेस्ट मध्ये जरा स्पायसी आहे, जरा नाही खूप स्पायसी आहे, पण छान आहे. म्हणजे जसं मंचाव सूप खाल्ल्यावर आपल्याला एक असं हे बसतं ना जर कसं आहे छान. म्हणजे भरपूर आलं लसूण तर भरपूर वाटतंय आणि ग्रीन चिली पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे तो स्पाइस आलाय. छान आहे. ज्यांना तिखट आवडतं, स्पायसी खायला आवडतं आणि नक्कीच हे ट्राय करू शकता. एकदम मस्त. म्हणजे सर्वात आतापर्यंतची मला अशी छान टेस्ट आवडली असेल तर ही आहे. मी नक्की रिकमेंड करेन. सो लाईव्ह काउंटर म्हणून मी आताच तुम्हाला पिझ्झा दाखवलं, रिव्ह्यू करून दाखवलं. आता मी तिथूनच पास्ता ऑर्डर केला आहे, सो त्याचा पण रिव्ह्यू करून दाखवते. एकदम क्रीमी टेक्स्चर आहे, अजिबात ड्राय नाही आहे. नाही तर खूप ठिकाणी काय होतं, आपण पास्ता घेतो पण त्याचे सॉस वेगळे राहतात आणि पास्ता नुसतं ते एकच. पण हे नाही आहे, हे सगळं मिळून आलंय. चेरी टोमॅटोज आहेत, सगळे हर्ब्स टाकलेत, खूप छान टेस्ट आहे आणि असं क्रीमी आहे, अजिबात असं ड्राय नाही आहे. मस्त आहे. पास्ता पण खूप छान आहे, छान टेस्ट, रिकमेंड कर. 10 कोर्स मध्ये इथे मी रोटी घेतली आहे, व्हीट रोटी आणि भाजी. सब्जीमध्ये इथे 3 ऑप्शन्स आहे. आलू छोले आहे, मग इथे तुम्ही बघू शकताय हैदराबादी पनीर आहे, इथे मिक्स व्हेज आहे, मिक्स आय थिंक कोल्हापुरी व्हेज आहे आणि इथे ही सिम्पल डाळ आहे, हिरव्या मुगाची डाळ आहे याच्यात. सो एकदम सिम्पल वाटतं. सो पण मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते. आधी मिक्स व्हेज ट्राय करते मी. मिक्स व्हेज मध्ये सगळे व्हेजिटेबल्स एकदम फाईनली छोटे छोटे पीसेस करून याच्यात टाकले आहे आणि जरासं ग्रेव्ही आहे याला. टेस्ट खूप छान आहे, मस्त टेस्ट. म्हणजे बघून वाटलं होतं बोरिंग असं, पण टेस्ट खूप छान आहे. मला मी हैदराबादी पनीर ट्राय करते. आय थिंक याच्यात पण पालक ग्रेव्ही असणार आहे. आय थिंक याच्यात पालक ग्रेव्ही असणार आहे. तुम्ही लेट्स सी. पालकची ग्रेव्ही आहे. पनीर पण छान सॉफ्ट आहे. ओव्हरऑल पनीरची क्वालिटी खूपच छान आहे. स्टार्टर्स मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं. सो ब्रेड्स तुम्हाला सगळे टेबलवर सर्व होतील आणि ते ब्रेड्स मध्ये पण व्हीट रोटी आहे, परत गार्लिक नान आहे, बटर रोटी आहे, बटर नान आहे, स्वीट अँड फ्राय. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ते जागेवर तुम्हाला सर्व पण गरम गरम करून देतील. सो लेट्स ट्राय छोले आलू. छोले पण एकदम सॉफ्ट आहे, ग्रेव्ही पण खूप छान आहे. ओव्हरऑल छान आहे. पण या तिन्ही भाज्यांमधून मला ही मिक्स व्हेज ती जास्त आवडल्या. त्याचा फ्लेवर खूप एनहान्स झालेला आणि खूप छान लागतात सगळ्या व्हेजिटेबल्स मिक्स. डाळ मी नुसतंच फ्राय करून बघते. एकदम घरातली आठवण आली. घरी आपण जसं प्लेन डाळ, जसं कोथिंबीर, टोमॅटो वगैरे सिंपल जसं बनवतो तसं आहे. एकदम छान आहे, खायला एकदम शांत वाटतंय. जो ज्यांना असं काय खायचं इथे येऊन त्यांनी नक्की हे पण ट्राय करू शकता. एकदम छान ऑप्शन आहे. एवढे सगळे आयटम्स खाल्ल्यानंतर आता शांत थंड असं काय तर खावं वाटतं. सो मी फ्रुट्स आणलेत, ते एकदमच फ्रेश आहे, क्वालिटी पण खूप फ्रुट्सची छान आहे. खाल्ल्यावर एकदम थंड आणि छान सुदिंग वाटतं.
सो मी आता राईस ट्राय करते. सो आधी आपण एक राईस खाल्ला व्हेज फ्राईड राईस, तो पण खूप छान होता. आता मी हे सिम्पल दाल राईस आणलंय आणि हे व्हेज दम बिर्याणी आहे आणि सोबत रायता सुद्धा आहे. सो मी त्याची टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते. सो नॉर्मलच वाटतंय, पण आपण बघूया. छान टेस्ट आहे. सिंपल वरण भात आपण जसं खातो तसंच आहे. छान टेस्ट आहे. दाल चिकन बिर्याणी ट्राय करते मी. विथ रायता. ऍक्च्युली व्हेज बिर्याणी छान आहे. सगळे स्पायसेस आहेत पण वास येतोय. फक्त माइल्ड आहे, ॲव्हरेज आहे, छान आहे. म्हणजे तुम्हाला स्पायसी जास्त आवडत असेल तर तुम्हाला नक्कीही आवडेल. बिर्याणी मला जरा स्पायसी आवडते, सो मे बी मला ॲव्हरेज वाटते, बट तुम्हाला नक्की आवडेल. कारण जे पण हर्ब्स तिथे दाखवले होते ते सगळे याच्यात टाकले. छान फ्लेवर आहे. सो मी आता फेवरेट डेझर्ट ट्राय करणार आहे. तिथे तुम्ही बघू शकता व्हेजमध्ये एवढ्या ऑप्शन आहेत, 3, 4, 5, 6 ऑप्शन्स आहेत. अजून एक बिस्किट केक पण होता, पण मी म्हणलं मला ते काय आवडत नाही. पण मग एवढं तुम्हाला इथे मी टेस्ट करून दाखवते. सो फर्स्ट आपण हे ट्राय करू. हे आल्मंड मिल्कशेकमध्ये वरतून यांनी ओट्स टाकलेत. सो हे कसं लागतं ते बघूया आपण. आपण जे ओट्स मिल्कमध्ये टाकलं तर त्याचा फ्लेवर येतो, तसंच फ्लेवर आहे. हे वेगळं नाही आहे, फक्त नाव वेगळं दिलं आहे त्याला. ब्राउनी टेस्ट करते मी. ब्राउनी प्रॉपर छान आहे. हॉट ब्राउनी आहे, मस्त आहे ब्राउनी, छान आहे. ते मूग दाल हलवा आहे, तूप पूर्ण असं खाली हे होतं, एवढं छान क्वालिटी आहे. टेस्ट खूप छान आहे, ऑथेंटिक आहे मूग दाल हलवाची. परत एकदा मी ट्राय करणार. जास्त गोड पण नाही आहे, मीडियम गोड आहे. कारण खूप गोड असला ना मग ते खाऊ वाटत नाही. तर मीडियम गोड आहे, तो एकदम छान वाटतं. हे ट्राय करते मी. हा मिल्क केक आहे, मी आपण टेस्ट करते. छान आहे, जरासं छान आहे. फ्लेवर एकदम मस्त आहे. मिल्क केक पण छान आहे. जसं मला असं कलाकंदचं टेस्ट आलं. कलाकंद आपण जे स्वीट मार्ट्समध्ये घेतो तो तसं फ्लेवर आहे, बट इट इज नाईस. हे आय थिंक मलाई रोल होते, मलाई ब्रेड रोल असं काहीतरी आहे. ते टेस्ट करते. सर्वात जास्त आवडलं मला हे. एकदम मस्त टेस्ट आहे. नाव वेगळं आहे, पण असं वाटतं मी अंगूर मलाई वगैरे असं खाते काहीतरी. असंच टेस्ट आहे. शेप वेगळा दिलाय पण टेस्ट अंगूर मलाई किंवा रसमलाई जे खातो आपण तो फ्लेवर येतो ना, तसं ह्याच्यात फ्लेवर आलाय. खूप छान आहे टेस्ट. फेवरेट झालं वगैरे. थंड पण आहे, छान वाटतं खायला. आणि मला एक नोटीस झालं याच्यात, डेझर्ट असून पण असं खूप असं स्वीट नाही आहे. स्वीटनेस खूप बॅलन्स केलेला आहे यांनी डेझर्टमध्ये सुद्धा, त्याच्यामुळे असं खूप इरिटेट नाही होत. आपण खाऊ शकतो सगळेजण. ट्राय कलर बर्फी मी टेस्ट करते. जशी बर्फी असते तशी
ऑरेंज फ्लेवर आहे, मलाई फ्लेवर आहे, पिस्ता फ्लेवर, असं 3 मिक्स केलेले फ्लेवर्स आहेत. स्वीट सेक्शन पण छान आहे. माझं सर्वात फेवरेट हे होतं. सो 2 प्रकारचे आईस्क्रीम होते इथे. एक आहे पिस्ता, एक आहे मलाई आईस्क्रीम. पिस्तावाला मी ट्राय करते. आणि याच्यात टॉपिंग्स पण टाकले, जे तुम्ही 3 टॉपिंग्स बघितले त्यातलं आता याच्यात बटरस्कॉच टॉपिंग टाकलंय. खूप छान आहे. टेस्ट खूप एनहान्स होत आहे टॉपिंग्समुळे. नुसतं पण मी आईस्क्रीम खाऊन बघितलं, पण टॉपिंग्समुळे छान फ्लेवर येतोय. मी ही मलाई आईस्क्रीम खाऊन बघते. त्याच्यात कॉफी आणि चॉकलेटचं मिक्स जे टॉपिंग आहे ते टाकलं होतं. हे पण खूप छान आहे. एकदम मला कॉफी, एकदम कोल्ड कॉफी खाल्ल्याचं फिलिंग येतं. एकदमच मस्त आहे. दोन्ही आईस्क्रीम खूप छान आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बफेचा डिनरचा शेवट खूप छान प्रकारे करू शकता. हे आईस्क्रीम खाऊन एकदम मस्त आहे. सो अशा प्रकारे आमच्या इथे डिनर झालेला आहे. डिनर वॉज व्हेरी नाईस. मी तुम्हाला ओव्हरऑल रेटिंग्स देते. सो इन केस ओव्हरऑल या फूड एक्सपिरियन्सला जर आपल्याला रेटिंग द्यायची असेल तर फ्रॉम माय साईड हॉस्पिटॅलिटी विल बी 10 out of 10. आणि परत दुसरं सर्विस इज फुल 10 out of 10. Ambience is 10 out of 10. Food quality is 10 out of 10. But taste of food is from my side it is 10 out of 8. 8 मिळतील. आणि जे फूड व्हरायटी होती त्याला पण मी 8 मार्क्स देईल. 10 out of 8. बिकॉज ॲज कम्पेअर्ड टू जेव्हा आपण बाहेर खातो तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे जरासं मला व्हरायटी कमी वाटली. बाकी सगळं ठीक होतं. आणि ओव्हरऑल जर मला याला रेटिंग द्यायचं असेल तर 10 out of 9 असं मी रेटिंग देईल. सो एकदा तरी सर्वांनी लाईफमध्ये एकदा तरी 5 स्टार हॉटेलचा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. छान असतो एक्सपिरियन्स. दॅट इज व्हेरी नाईस. लोक खूप छान सर्व करतात. खूप म्हणजे स्वीट आहेत लोक. परत मग बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही अगदी अफोर्डेबल रेटमध्ये इथे तुम्ही अनलिमिटेड डिनर बफेट घेऊ शकता. सो मी हे कसं घेतलंय ते सांगते. मी आधीच प्री बुक केलं होतं झोमॅटो ॲपवरून. तर हे जे प्री बुकिंग आहे ते तुम्ही झोमॅटोवरून पण करू शकता किंवा स्विगीवरून पण करू शकता. सो मला त्यात ऑफर भेटली होती बाय 1 get 1 किंवा मग 50% ऑफ असं ऑफर असतात. सो तिथून तुम्ही बुक करू शकता. आणि इथे आल्यावर माझं तुम्ही इथे बघू शकता बिल झालंय 4700 रुपीज. पण जेव्हा मी झोमॅटोवरून पेमेंट केला तेव्हा माझं बिल झालं होतं 2300 रुपये. आणि त्यात मला अजून एक्स्ट्रा 300 रुपीज ऑफ पण झोमॅटोकडचं जे कुपन होतं ते भेटलं. सो ते पण मी अप्लाय केलं. सो फायनली मला ही जी डील पडली आहे ती 2000 रुपयात आणि एकदम अफोर्डेबल डील आहे. सो तुम्ही पण असंच अकॉर्डिंगली झोमॅटोवर काय काय ऑफर्स आहेत ते चेक करून तुम्ही असे जे 5 स्टार बुफेट्स असतात तिथे तुम्ही बुक करून जाऊ शकता. तुम्हाला माझे जर ब्लॉग्स नॉलेजेबल वाटत असेल, तुम्हाला चांगलं वाटत असेल बघायला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओज बघा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील म्हणजे मी कुठल्या प्लेसेसला व्हिजिट करायचं असेल, तुम्हाला तिथला रिव्ह्यू सांगायचा असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. बाय.